गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. मध्ये अरे फोन वाजतोय, फोन तरी घे. हॅलो, घरवळणा बोलतोय. हा घरवळणा, मी सौरभ बोलतोय. हा हा सौरभ, कसा आहे केदार? ठीक आहे, आता ही इज आउट ऑफ डेंजर. त्याला सोडतील थोड्या वेळात, मी घरी घेऊन येतो त्याला. घरवळणा, घरी सगळ्यांना सांगा तो सुखरूप आहे म्हणून. ठीक आहे, ठेवतो. केदार सुखरूप आहे. सौरभ त्याला घेऊन परत येतोय. तू कशाला त्याला बोललीस? त्याचा स्वभाव कसा तिरसट आहे माहिती आहे ना तुला. त्याच्यासाठी टिप घालून काही उपयोग नाही. तू रडू नकोस, तू शांत शांत राहा. येतोय ना आता केदार, परत येतोय ना. चल आपण स्पीड बोट मध्ये बसूया. मानस, दिस इज सो अनलाइक यू. का? तुला कधीपासून असे विकृत स्पोर्ट्स आवडायला लागले? राधा, माझ्याबद्दल ना फार कमी माहिती आहे ग तुला. हा, प्रॅक्टिकली मला काय आवडतं किंवा मला काय नाही आवडत याबद्दल. कारण मानसोपचार करणारे समोरच्याचं मन आरपार पाहतात, पण स्वतःचं मन मात्र दिसू देत नाही. चल जाऊया. नको मानस, का? मन नाही लागत आहे. कम ऑन राधा, का अशी उदास राहतेस? इतकी छान सुंदर आहेस तू, स्वभावानेही सरळ आहेस, तरी अशी कोमेजलेली राहतेस. अगं, पाकळ्या गेलेल्या गुलाबाकडे बघवत नाही. कम ऑन. हे बघ अगं, गुलाबाने कसं छान मस्तपैकी टवटवीत राहावं नेहमी. चेअर अप, कम ऑन. हे बघ, मला निदान कारण तरी दे. मानस प्लीज नको. ओके, ऑल राईट, चालेल. मग आपण गोळ्या खाऊया. तू बघ. नको नको. का? ते कुठलं रंगीत पाणी असतं माहिती नाही, इन्फेक्शन होईल. तू सुद्धा खाऊ नकोस. ओके, मग कणीस खाऊया गरम गरम. काय? नको नको, इट इज अनहायजेनिक. मानस, तुला कसं कळत नाहीये? राधा, दिस इज टू मच यार. तू अन्याय करते स्वतःवरच. अगं, असं प्रत्येक गोष्टीला घाबरून कसं चालेल आयुष्यात? घर ते हॉस्पिटल एवढंच आयुष्य आहे का तुझं? पण मला तिथेच कम्फर्टेबल वाटतं माणूस. तोच माझा कम्फर्ट झोन आहे. मला सुरक्षित वाटतं त्याच दोन ठिकाणी. आणि तुम्ही सगळे मला तिकडनंच बाहेर काढण्याचा का प्रयत्न करताय? मला जसं जगायचंय त्याऐवजी तुमच्या कल्पनेप्रमाणे का जगू मी? माझं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेते असं नाही वाटत आहे का तुम्हाला? पाहिलंस ना पोरं मला कशी बोलतात ते. ती रंजी
इतर काय वाटेल ते बोलली मला. ते बाप आहे मी तिचा, असं बोलतात. काय पोरं जन्माला घातलेत आपण, पण नाही काय बोलणार. एकेकाची एक एक तरा आहे. ही रंजी अशी काय तो जावई शोधलाय, कशी बोलते, कसं वागते. तो दुसरा केदार इतका पळपुटा कसा ग आपला मुलगा. बायल्या हा काही त्याच्यामध्ये असं पुरुषत्वच नाही ग. सतत आपला घाबरलेला, पिचलेला, बावळट. राग येतो मला खूप. डोकं फिरतं माझं. आणि तो दुसरा मार्कंड, तोही पळपुटाच एका अर्थाने. जाऊन बसलाय तिकडे. त्याला वाटतं पैसे पाठवले की झालं काम. माणूस भेटायला नको, माणसाची माया नको, बापाची त्याला काही पडलेली नाही. आणि हे चौथं रत्न सौरभ माकड उड्या मारत फिरतोय सगळीकडे गावभर. माझ्या सीमाची फूस आहे त्याला. मग आमचं कोण ऐकणार. आणि तूही निघून गेलीस मला एकट्याला सोडून. मी बसलो एकटाच असा भूतासारखा. वर येणार आहे ना मी आता. वर आलो ना की तुझ्याशी भांडणार आहे. आयुष्यभराचं भांडण करणार आहे तुझ्या बरोबर. एकट्याला टाकून निघून गेलीस ना तू. कोणी विचारत नाही घरात मला, कोणी विचारत नाही. साधं साखर खायचं म्हटलं ना तर त्या माझ्या सुनेसमोर हात जोडून विनवण्या कराव्या लागतात. मी सांगितलेला व्यायाम नीट करताय ना? हो. आणि लास्ट टाइम जो डाएट चार्ट लिहून दिला होता तो कुठे आहे? बाय द वे, तुमचे केस जरा मोकळे सोडा, छान दिसा. मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा. आता मी नाही भेटणार तुम्हाला. मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही. आता यापुढे आपली कधीही भेट होणार नाही. डॉक्टर, हा तुमचा डाएट चार्ट कुठे आहे? तो काय तुमच्या हातातच आहे डॉक्टर. मी काय सांगत होते तुम्हाला, आय मीन मी विचारत होते की तुम्ही तुमचा डाएट फॉलो करताय ना? आणि तुमची फाईल कुठे आहे? ती काय तुमच्याकडेच दिली मी मगाशी. केदार, सरबत घे. असं करू नये रे केदार. किती घाबरलो होतो आम्ही सगळे. अरे आपल्या लाख मुलाचा जीव असा धोक्यात घालायचा का? आणि मी म्हणते का, कशासाठी? राधा त्याला लग्नासाठी नाही म्हणाली म्हणून. काय अर्थ आहे का रे केदार? अरे लहान आहेस का तू? अरे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या बरोबर. आई गेल्या तेव्हाही तू असंच केलं होतस. अरे सगळ्यांचा किती जीव आहे रे तुझ्यावर.
हा सौरभ तर नुसता पिंगा घालत असतो तुझ्या भोवती. असं करू नये रे. सरबत पी, बरं वाटेल. रडू नकोस केदार, रडू नकोस. शांत हो बघू, शांत हो तू. सीमा, रडू दे त्याला, मन मोकळं करू दे त्याचं. त्याला सावरायला जरा वेळ द्या. आणि सीमा, तूही जरा शांत राहा. सुखरूप आलाय ना तो आता घरी, त्याचा आनंद व्हायला हवा आपल्याला. भलतं सलतं काही झालं असतं तर देवाची कृपा म्हणूनच. अरे कसली देवाची कृपा? शी, अरे कसला रे घाबरट मुलगा तू. लाज वाटते मला तुझी. अरे काय रे, औषध पण घेतलंस ते कसलं घेतलं, काही परिणामच झाला नाही त्याचा. पुढच्या वेळेला असं औषध घे की त्याच्यावर उतारा सापडला नाही पाहिजे. दादा, बायल्या रे बायल्या, नेभळ मूर्ख आहेस तू. अरे मधुकर, ओरडतोयस कशाला? अरे मरणाच्या दारातून परत आलाय तो. कोकणासारखं घाबरलाय, त्याला पोटाशी कवटाळतो सोडून जोरदार ओरडतोयस. ती रंजू म्हणते तेच बरोबर. त्याच्या या अशा वागण्याला तूच जबाबदार आहेस. मूर्ख कुठला. इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर तुम्ही? डॉक्टर केदार कसे आहेत? तुमच्या मित्राने सांगितलं त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात. हेच का ते? हो, पण तुम्ही त्यांच्याबद्दल का विचारताय? कारण आम्हाला त्यांची चौकशी करायची आहे. सौरभ, आधी कोथिंबीर आणायला मिताली गेली. त्यानंतर तू केदार दादा आणि डॉक्टर राधांना अंडी आणायला पाठवलंस. तेव्हा मिताली गेली त्या दिशेने आधी केदार दादा गेले आणि मग डॉक्टर राधा गेले. म्हणून इन्स्पेक्टर साहेबांना त्यांची चौकशी करायची. ते रिकवर झालेत ना आता? हो, या. डॉक्टर केदार, मिताली ज्या दिशेला गेली त्या दिशेला तुम्ही गेलात. तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा मितालीला पाहिलं का? किंवा या संदर्भात आणखीन काही आठवतंय का तुम्हाला? हो, म्हणजे मला आणि राधाला सौरभनी अंडी आणायला सांगितलं, म्हणून मग निघालो. तर राधा सौरभशी बोलत होती, म्हणून मग मी एकटाच पुढे निघालो. तर मध्ये केसर भेटली. केसर माझ्याशी 2 मिनिटं बोलली. मग तिथून मी एकटाच पुढे निघालो आणि इतका पुढे निघून गेलो तर वाटच चुकलो. मग म्हणजे मला मग काही कळे ना. मी घाबरलो खूप. परत आलो स्पॉटवर अंडी आणायला जायची ऐवजी. आणि डॉक्टर राधा? नाही, त्या आल्याच नाही तो. आणि मिताली किंवा आणि कोणीच मला दिसलं नाही मध्ये. मग डॉक्टर राधा परत कधी आल्या? त्या केदार दादांच्या आधीच आल्या. कारण त्यांना केदार दादा दिसले नाहीत म्हणून मग डॉक्टर राधा पुढे गेल्याच नाहीत. ठीक आहे, आवश्यकता वाटली तर बोलून घेईन मी तुम्हाला. हो, चालेल. घाबरट.
जोपर्यंत मिताली काही बोलत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. हो ना, म्हणजे कुणी हल्ला बिल्ला केलाय का चोरी करण्यासाठी किंवा कोणी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी आलं म्हणून तो पळून गेला तिथून. एखाद्या प्राण्याला वगैरे घाबरून ती तिथे बेशुद्ध पडली. पण तिच्या मनगटावर मानेवर वळ दिसतायत. म्हणजे तरी नशीब तिच्या बाबतीत काही वाईट घडलं नाहीये. नाहीतर देवा, कल्पनेने सुद्धा अंगावर काटा येतो माझ्या. आपली तर वाटच लागली असती रे ना सौरभ. सौरभ, काय झालं? तू काहीच बोलत नाहीयेस. काय नाही, मला जरा जायचं. म्हणजे सौरभ, अरे अरे का जायचंय, कशासाठी जायचंय काहीच सांगत नाही हा मुलगा. मला काही कळतच नाही. हा क्षणात खूप जवळचा वाटतो आणि क्षणात परग्रहावरचा वाटतो. डॉक्टर, तुम्ही मला डाएट बद्दल सांगताय ना? एक काम करा, पलीकडे डॉक्टर स्वातींची केबिन आहे, तुम्ही जरा त्यांना जाऊन भेटा. मला बरं वाटत नाहीये. आय एम सॉरी. काय करू? लावू का फोन? पण ह्याला एक फोन करायला काय झालं होतं? मी इथे इतकी वाट बघतीये. तू कशाला वाट बघतीयस राधा? नाही नाही, म्हणजे रोज बोलण्याची सवय झाली आहे ना, बस. आणखी काय असणार? नको नको, उगीच त्याला काय वाटेल. पण मी साधा एक फोन केला तर काय आभाळ कोसळणार आहे? चांदणी नयनी वसेते उजळले नभी पुन्हा. चंद्रमा मनीचा उगवला या हृदयी तुझ्या. चांदणी नयनी वसेते उजळले नभी पुन्हा. चंद्रमा मनीचा उगवला या हृदयी. मॅम, काय आहे? ती पेशंट सांगत होती मी डॉक्टर स्वातींकडे का जाऊ, माझी केस डॉक्टर राधांकडे. आणि डॉक्टर स्वाती पण जाम वैतागल्या होत्या. व्हॉट डू यू मीन? त्यात काय विशेष आहे? आपल्या हॉस्पिटलमध्ये असं होतं का? हिची केस तिची केस. तुम्ही जुने आहात ना, स्वाती नवीन आहे. तुम्ही तिला समजवायला हवं. का तुम्हाला सगळ्यांमध्ये फूट पडण्यामध्ये इंटरेस्ट आहे? तुझं वागणं मला कळत नाहीये सौरभ. आय मीन सिस्टर फर्नांडिस, मी बोलत नाहीये, पण जर जास्तच झालं ना तर तुम्हाला नोकरीवरनं काढून टाकीन. गॉट इट? माय गॉड, एवढा मोठा फटाका फुटला म्हणजे समथिंग इज रॉंग.